7 वर्षानंतरचे प्रेम. समीर आणि आर्या पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये शिकत होते. समीर थोडा खोडकर, गिटार वाजवणारा आणि मित्रांचा लाडका असा स्वभावाचा होता. आर्या मात्र अभ्यासू, शांत आणि स्वप्नाळू होती. ते दोघे पहिल्यांदा कॉलेज फेस्टमध्ये भेटले होते. समीर गिटारवर गाणं गात होता आणि प्रेक्षकांमध्ये बसलेली आर्या त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत होती. गाणं संपल्यावर समीरने आर्याकडे पाहून विचारलं, आवडलं का गाणं? आर्या हलकसं हसली आणि म्हणाली, हो, पण तुझ्या डोळ्यातलं गाणं अजून गायलं गेलं नाही आहे असं वाटतंय. त्या दिवसापासून त्यांची मैत्री सुरू झाली. हळूहळू त्यांची मैत्री गहिरी झाली. लायब्ररीत एकत्र बसून अभ्यास करणं, कॅन्टीनमध्ये कॉफी शेअर करणं आणि कधीकधी रस्त्यांवर चालताना पावसात भिजणं. एका दिवशी जोरात पाऊस आला. दोघं झाडाखाली आसरा घेऊन उभे होते. समीरने धीर धरून विचारलं, आर्या, मला माहीत नाही की तू काय विचार करशील, पण तुझ्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे. आर्याने काहीच उत्तर दिलं नाही. ती फक्त हसली. त्या हसण्यातच समीरला सगळं उत्तर मिळालं होतं. काही दिवसांनी आर्याच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं. परदेशात नोकरी करणारा मुलगा. घरच्यांना तो योग्य वाटत होता, पण समीर अजून शिकत होता. त्याच्या हातात नोकरी नव्हती. आर्याचं मात्र मन तुटलं. तिला तिच्या कुटुंबाशी भांडायचं नव्हतं, पण समीरला पण सोडायचंही नव्हतं. शेवटी समीर म्हणाला की तुझ्या चेहऱ्यावर दुःख बघण्यापेक्षा मी तुझ्यापासून दूर राहणं पसंत करेन. आणि शेवटी दोघं वेगवेगळे झाले. आर्या परदेशी गेली. समीर गावात राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करू लागला. वर्षामागून वर्ष गेली, पण दोघांच्या आठवणी मात्र कमी झाल्या नाहीत. आर्या परदेशात असूनही कधी गाणं एखादं ऐकलं तर समीर आठवायचा तिला, आणि समीर जेव्हा पावसात भिजायचा तेव्हा त्याला आर्या आठवायची. त्यांनी बोलणं पूर्णपणे थांबवलं होतं, पण मनाने मात्र ते एकमेकांसोबत होतेच. शेवटी 7 वर्षांनी आर्या भारतात परतली. ती एका म्युझिक कॉन्सर्टला गेली. स्टेजवर गिटार घेऊन उभा होता तो समीर. तो गात होता आणि गाणं ऐकताना आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. गाणं संपल्यावर त्यांची नजरानजर झाली. समीर स्टेजवरून खाली आला. दोघे एकमेकांसमोर उभे राहिले. आणि आर्या, एवढ्या वर्षांनीही माझ्या हृदयात फक्त तूच आहेस, समीर म्हणतो. आणि माझ्याही मनात फक्त तूच आहेस समीर, आर्या म्हणते. शेवटी दोघं गावातल्या जुन्या शाळेजवळ गेले, जिथे पहिल्यांदा त्यांनी भविष्यासाठी स्वप्न पाहिली होती.